नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय मल्हार डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, बरेच दिवस झाला व्हिडिओ नव्हता. आजचा व्हिडिओ आपल्या फार्मवरूनच आहे, पनवेलमधल्या फार्मवरून आहे. तर जाफराबादी म्हैस विक्रीसाठी आहे. सविस्तर माहिती आणि तिचं दूधसुद्धा काढून दाखवणार आहे, काय कंडिशन आहे म्हशीची काय नाही. समोरी गाय आणलेली मित्रांनो, आत्ताच नवीन, साधारणतः 15 दिवस झालं. चांगल्या क्वालिटीची गाय आहे का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. गायमधला आपला अभ्यास कमी आहे जरा. तर ही जाफराबादी रेडी डाल दो दाना. ही जाफराबादी रेडी आहे. आपलेच मित्र आहेत पुण्याचे, त्यांच्या फार्मवरून आणलेली आहे. चांगल्या क्वालिटीची रेडी आहे. दुसऱ्या वेतात वेलेली होती. हिचं 21 किलो त्यांनी दूध मोजलेलं आहे काट्यावर. त्यांना पाठीमागं पण मागत होतो. हट, बऱ्याच दिवस आपण त्यांना मागत होतो, पण त्यांनी काय त्यावेळेस विकली नाही. आता रेडी त्यांच्याकडं साधारणतः 10 दिवसापूर्वी गाभडली मित्रांनो, 6 महिन्याची, आणि 6-7 लिटर दूध त्यांच्याकडं चालू होतं तिला. तेवढं दूध आत्ता पण आहे. इकडं हाटावर तिला जरा, तेवढं दूध आत्ता पण चालू आहे तिला. तर हिची रील टाकली होती काल. तर बऱ्याच शेतकरी बंधूंचे फोन आले, इकायची का काय वगैरे वगैरे. तर करू आपण. जर कोणाला 20-21 लिटरची किलोची जर म्हैस पाहिजे असेल तर ही जाफराबादी आहे मित्रांनो. बरेच फोन येतात 20 लिटरच्या पुढची म्हैस पाहिजे, पण अशा फार कमी म्हशी असतात. त्यांनीसुद्धा त्यांच्या फार्मवर 100-150 म्हशी खरेदी केल्या, त्यावेळेस त्यांना कुठं एखादी दुसरी म्हैस भेटत असते. तर हिने 21 किलो त्यांच्यावर काट्यावर दूध दिलेलं आहे. मी सुद्धा त्यांच्याकडे बघितलेलं दूध आहे. आणि आपण जरी आता दिली कुणाला तरी तिची खात्री घेऊ मित्रांनो, गेल्यानंतर 20-21 किलो दूध देणार 100% खात्रीपूर्वक सांगतो. आणि बरेच फोन येतात खाट्यामध्ये. आता 2 म्हशी टाकल्या होत्या. एक गाभडलेली पहिली गावची होती ती, आणि एक पनवेलची. तर तिलासुद्धा बरेच फोन आले मित्रांनो. आता विषय, बरेच शेतकरी बंधून एक विषय काढला आहे की गाभडली तर परत ती गाभडणार का. असं काहीच नसतं. कधी वातावरणात बदल, काही ह्याच्यामध्ये बदल झाला तर गाभडत असतात. ती प्रत्येक वेळेस तीच गाभडल असं काही नाही आहे मित्रांनो. खाली बादली दिखा देच राहून चालू कर. तर इंजेक्शन वगैरे काय नाही, हातावर उतरती एकदम व्यवस्थित. एकच टाईम दूध काढत होते, ते सुद्धा 6 महिन्याची गाभण होती तेव्हा. आणि आत्ता पण एकच टाईम दूध आहे. दूध थोडं वाढायला लागले आता खाली झाल्यापासून, पण आपण तरी बी जे आहे ते तुम्हाला क्लिअर दाखवणार. असं साईज वगैरे पण बघू शकता. रेडी एकदम क्वालिटीची आहे. अंधार आता संध्याकाळचा टाईम आहे थोडा, त्याच्यामुळे तुम्हाला एवढं क्लिअर दिसत नसेल. तर मित्रांनो, ही रेडी विक्रीसाठी. आणि किमतीचा विषय, तर किंमत समोर आल्यावर सांगितली जाईल किंवा फोन करा. पण मोठ्या बजेटची आहे आणि साईज पण फुल 5 फुटाच्या वरची आहे. ब्रीडला पण लय प्युअर आहे. धीरे धीरे निकाल, कोई घाई नहीं इसमें. टाइट होने के बाद मेरे को दिखा दे धार. हाँ, वीडियो में दिखाने का है. धार पण लय सुंदर आहे, मोठ्या धाराची आहे. एकदम मोठी धार आहे आणि शांत स्वभावाची आहे. ज्या शेतकरी बंधूंना ब्रीडवर काम करायचं आहे, जाफरामध्ये काम करायचं आहे, त्यांच्यासाठी चांगली आहे. ब्रीडिंग पण हिच्यापासून 100% करू शकता. तर ते विषय चालू होता मित्रांनो गाभडल्याचा. तर ही 6 महिन्याची गाभडली. जो पण शेतकरी बंधू येईल त्यांना ते व्हिडिओ वगैरे गाभडलेले सगळे आहेत आपल्याकडे, ते सुद्धा तुम्हाला दाखवू. गाभडलेलीचे व्हिडिओ वगैरे. आणि मला वाटतं आता हे गाभण राहत नाही म्हणून विकतात का किंवा काही, असं काही नाही आहे. मी तरी माझ्या जिंदगीत एक म्हैस अशी विकली नाही की ती गाभण राहत नाही म्हणून, आणि माझ्याकडून खराब पण एक म्हैस झाली नाही. त्याच्यामुळे तो तुम्ही भ्रम सोडून द्या की गाभण राहत नाही, काय नाही. आत्ताच 10 दिवसापूर्वीच गाभडली रेडी. फक्त 10 पण दिवस झाले नाहीत, 9 दिवस 8 दिवस झाले असतील. तर आता उतरती पण. पहिल्यांदा पण थोडा पाना सोडती ती. अजून पण दुधाला वाढू शकते किंवा नाही सांगता येत नाही आहे काहीच, कारण की तिचं पहिलं व्यात आपल्याकडे नव्हतं. लग गई. धार मार ना, धार मार के दिखाले 4 वाचेल का बरोबर. एकदम मोठी धार आहे, मजबूत.
तर ही म्हैस विक्रीसाठी बघा तुम्ही, म्हैस अजून पाणवलेली नाही आहे. जरा अजून ती जागा बदलली, आत्ताच आणली 5-6 दिवसापूर्वी आपल्याकडं. तरी सीट आहे जागा, पण अशी काही लाथाडी एकदम उड्या फिड्या मारणारी नाही आहे. जे म्हशीच्या धंद्यात असतात त्यांना सगळ्यांना माहीत असतं. इकडं गायची मिल्किंग चालू आहे मित्रांनो. सहज गाय आणली होती, पण एकदम सुंदर क्वालिटीची गाय निघली. साधारणतः गायला 12-13 लिटर टायमाला दूध आहे. मुंबईसारख्या ठिकाणी या वातावरणात लग गई काय. हां चल मार धार मार. बघू शकता धार लय मोठी आहे तिची. 4 सडातली 4 वाचेल का धार दिखा दे जरा. तर चालू पाणवताच उतरलेली बघू शकता तुम्ही. दूध काढीत राहायचं, चालू मध्येच उतारते. पाठीमागून वगैरे सगळी साईज तुम्हाला दाखवतो. चेहरा वगैरे एकदम गोल्डन आहे. तयारी पण म्हशीची लय जोरात आहे. दुबळी वगैरे नाही, काही नाही. जाफराबादीमध्ये जे इंटरेस्टेड असतात तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो. व्हिडिओमध्ये लगातार आपला नंबर दिला जाईल. आणि हाईट वगैरे मोठी आहे. फोनवरच बरेच शेतकरी म्हणतात 60-65 वाल्यांनी फोन करू नका कृपा करून. मोठ्या किमतीची रेडी आहे, कमीमध्ये भेटणार नाही आहे ते आत्ताच सांगतो. आणि दूध लाईनची दुधाची मी खात्री घेणार, कारण की तिची कॅपॅसिटी चांगली आहे, मला माहिती आहे, मी डोळ्यांनी बघितलेली आहे. आणि बऱ्याच शेतकरी बंधूंनी आतापर्यंत आपल्याकडून म्हशी नेल्यात मित्रांनो. सांगितलं तेवढं दूध निघलं आहे का नाही ते सुद्धा सांगा मला कमेंटमधून. खाट्या म्हशी पण बऱ्याच दिल्यात. 90% शेतकऱ्याकडं चांगल्याच म्हशी निघल्यात. तर त्याचा पर्पजच तो आहे मित्रांनो, चांगला माल निघला पाहिजे. बऱ्याच शेतकरी बंधूंकडे म्हशी दिल्यात आपण आतापर्यंत, त्या सगळ्या चांगल्याच निघल्यात. कोल्हापूरला पण एक खाटी म्हैस दिली ती. बऱ्याच सांगली, सातारा बऱ्याच ठिकाणी गेलेल्या आहेत म्हशी. आता सगळ्यांचे नावं काय आठवत नाही लगेच सांगायला, पण सगळ्या म्हशी खऱ्या क्वालिटीच्या. जे काय कंडिशन असेल खरी ते सांगून, खरी सांगून कंडिशन देतो आपण. उगाच फेक काहीतरी माहिती सांगून काय उपयोग नाही. जे रिअल कंडिशन आहे ना तेच सांगतो. धार वगैरे एकदम मोठी आहे बघू शकता तुम्ही म्हशीची. आणि दुधाची पण क्वालिटी चांगली. फॅट किती आहे माहीत नाही, पण दूध लय घट्ट आहे. आता इथं फॅटवर दूध जात नाही, त्याच्यामुळं फॅटचा काही इथं संबंधच नाही अजिबात फॅटवर दूध निघायचा. ही आपण आणल्यापासून फेस जास्त निघतोय, म्हणजे ती गाभडल्यामुळे जरा फेसाचं प्रमाण वाढलं आहे तिचं. कदाचित काय हार्मोन्स इनबॅलन्स वगैरे झाले असतील. पण परत गाबडल, पुढच्या वेताला पण गाबडल असे त्या म्हशीसाठी मला बरेच फोन आले. तर तसं काही नसतं. प्रत्येक वेळेस म्हैस गाबडत नसती, कधी गाबडत असते. तर काय शेतकरी म्हणतात दुसऱ्या वेताला पण गाबडन का, किती वेळ गाबडन. तर तो म्हशीमध्ये ब्रुसलिस नावाचा एक आजार आहे. ते जर आजार वगैरे असला तर प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होतात. म्हणजे पूर्ण दिवस घेण्याच्या आधी म्हशी येतात. कधी 6 महिन्यात पण येते, कधी 7 महिन्यात पण येतात, कधी 8 महिन्यात पण, 9 महिन्यात पण. पण तसं काही नाही आहे, ब्रुसलिस वगैरे नाही आहे. ज्यांना बी खरेदी करायची त्यांनी इथं तुम्हाला टेस्ट करून देऊ आपण. इथं लॅब आहे चांगली, त्या लॅबमधून टेस्ट करून सुद्धा देऊ. ब्रुसलिसचा पॉझिटिव्ह नाही ती खात्री करून देऊ. कारण की समोरचा पण शेतकरी जर पैसे लावत असेल तर त्यांना सगळी खात्री भेटणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ते सुद्धा तुम्हाला खात्री करून देऊ आपण. काही आजार वगैरे नाही, काही क्लिअर आहे. आणि अंगाचा वगैरे पण प्रॉब्लेम नाही. जाफरामध्ये बरेच तसे सुद्धा फोन असतात की अंग वगैरे येतात का, व्यायाला झाल्यावर अंग बाहेर येऊ शकतं का. म्हैस हेवी, म्हशींची बॉडी हेवी असते, त्याच्यामुळे काही म्हशींचं इथं 20% प्रमाण जास्त आहे मोरापेक्षा जाफरामध्ये असं आहे. पण त्याच्यात तुम्ही जर बघून वगैरे घेतलं व्यवस्थित तर तसं काही प्रॉब्लेम येत नाही. बरेच शेतकरी बंधू फोन करतात हे कुठं आहे काय. मित्र आपला फार्म पनवेलला आहे, पनवेल नवी मुंबईमध्ये आहे. याच्या आधी पण बऱ्याच वेळेस सांगितलं.
एकच टाईम दूध काढतो, 2 टाईम नाही आहे. परत काय खोटं काहीच नाही मित्र ह्याच्यात आणि कधी होणार पण नाही. हे बघा गाईचं दूध 2, एक मोठी बादली आणि एक छोटी बादली. तर ही दुधाला वाढत चालली. जरा आणली त्या दिवशी 4 लिटर निघला असेल, 5 लिटर. आता थोडं थोडं वाढत चालली. वाढली तर वाढू शकते. 2 टायमावर पण उभी राहू शकते, पण आम्ही 2 टायमावर अजून ट्राय केलं नाही. तर म्हणलं जरा एक टायमाला 7-8 लिटर जर दूध आलं तर त्यानंतर आपण ट्राय करू 2 टायमावर सुद्धा. पण चांगल्या ब्रीडची रीड आहे त्याच्यामुळं. आणि दूध रेकॉर्ड केलेलं आहे आधीचं. असंच उचलली जीभ आणि टाळ्याला लावली दुसऱ्या डेअरी फार्मवाल्यासारखं फेस दाखवला, 12 दिलं 15 दिलं असं नाही. काट्यावर किलो मोजलेलं आहे. काय किलो मोजलेलं आहे, 21 किलो त्यांनी 100%. आणि त्यांचा पण विश्वासार्थ किंवा त्यांना माहिती आहे दूर झाला का सगळा. तर काटा बाहेर आणून ठेवलं जरा. आज एवढं दूध निघलेलं आहे. एकच टायमाचं दूध आहे मित्र. यांनी धूर केला त्याच्यामुळे धुकट दिसायला लागलं. आणि दूध काढल्यावर कास वगैरे एकदम साफ होती. नाही तर काय काय जाफरांचे काय असते धोतड्या कासाचे असतात. हे बघा एवढं दूध निघलेलं आहे. थोडं गेले. चल दूध काढल्यानंतर कास सुद्धा तुम्हाला व्यवस्थित दाखवतं. थांब हे बालडी नीचे रख. उद्या श्रावण नीचे रख. ती बादली खाली कर. एक दोन्ही कॅन टाका अर्धा. दूध किती फेज वगैरे दिसतं तसे ही बादली 12 लिटर भरती प्युअर पाणी जर असेल तर. पण फेसामुळे दूध नसतं दिसत जास्त. पण किलोची सवय लावा मित्र तुम्हाला सुद्धा. आम्ही सुद्धा लावतोय स्वतः. किलोवर मोजल्यावर दुधात काही फॉल्ट होत नाही. ही बादली पुढं घे थोडी जरा. ही बादली पुढं घे त्या बादलीपाशी जरा साईडला ठेव. बादलीचं वजन आहे बघा 1830 मायनस कर 0 कर. अरे इकडं 0 आहे. 1 मिनटं थांब. हे बघा 0 टाक. पाच किलो 466 एवढं दूध आहे मित्रांनो. कुणी आलं तर एवढं तुम्हाला दाखवलं जाईल. कमी जास्त काय होणार नाही, उलटं जास्तच वाढेल पण कमी होणार नाही. एकच टाईम काढतो तर तुम्हाला दाखवतो म्हैस. आता परत कासाची साईज वगैरे कशी आहे दूध काढल्यावर बघू शकता तुम्ही. हॅट परत काय विचारतात मुंडकं वगैरे दाखवा, तोंड दाखवा, हे दाखवा. तर हे बघून घ्या सगळं. मिल्क फेन वगैरे पण एकदम मोठी मिल्क फेन आहे. आता तुम्हाला दिसते का नाही माहीत नाही, जरा अंधारा पडलेला आहे. पाठीमागचे सड बघू शकता हे. आणि कास एकदम छोटी झालेली आहे. एकदम छोटी कास होती, अशी मोठी नाही. अति दूध काढलं एकदम साफ होती बरोबर. सर प्युअर गिरमधले गिरमधल्या म्हशी चांगलं दूध देतात, पण दूध लाईनच्या असल्या पाहिजेत. तर मित्रांनो ही म्हैस खरेदी करायची असेल तर आपल्या मोबाईल नंबरला संपर्क करा. जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन आहेत, आपले व्हिडिओ पाहत आहेत, त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र.